नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला तांदळाचे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे चवीला भन्नाट असे लागणारे तांदळाचे वडे कसे बनवायचे ते सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत केलेले हे तांदळाचे क्रिस्पी अशी वडे नक्की एकदा तरी बनवून बघा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण 1 वाटी इतके तांदूळ घेतले. तुम्हाला जितके वडे बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता. त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. एका भांड्यामध्ये त्याला आता 2 ते 2.5 तास तांदळाला व्यवस्थित भिजून घेऊया. 1 वाटी इतके तांदूळ घेतले तर मी 1 बटाटा घेतलाय, त्याला कुकरमध्ये टाकून घेतलाय. आता त्यामध्ये पाणी टाकूया आणि 2 ते 3 शिट्ट्या करून बटाट्याला व्यवस्थित शिजून घेऊया. 2 ते 2.5 तास झाले. एकीकडे आपले तांदूळ पण व्यवस्थित भिजले. या पद्धतीने त्याला व्यवस्थित भिजून घ्या. जितके व्यवस्थित भिजल्या जातात तितके क्रिस्पी आणि कुरकुरीत असे वडे होता. त्याला आता स्वच्छ धुवून घेऊया व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व तांदूळ टाकून दळून घेऊया. दळताना जास्त पाण्याचा वापर करू नका, फक्त अर्धा कप इतकं पाणी वापरा. मिश्रण या पद्धतीचं ठेवा. दळून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया. एकीकडे आपला बटाटा पण उकडून थंड करून घेतलाय. आता सर्व बटाट्याची साल काढून घेऊया. या पद्धतीने साल काढून घ्या. साल काढून झाल्यानंतर एक किसणी घेतली आहे. किसणीच्या साहाय्याने सर्व बटाटा बारीक असा किसून घेऊया. किसून झाल्यानंतर सर्व मिश्रण आता ज्या भांड्यामध्ये आपण तांदूळ दळले त्याच भांड्यामध्ये टाकून घ्या. त्याच्यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकूया, जिरं घालूया, भरपूर सारी कोथिंबीर घालूया व याला दळून घेऊया. दळताना पाण्याचा वापर करू नका, आपल्याला फक्त बटाटाच दळायचा आहे. दळलेला सर्व बटाटा आता आपण या तांदळाच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया व त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आपण हातानेच मिक्स करून घेऊया. जास्त चिकट असलेला बटाटा हा हाताने पटपट मिक्स होतो. पुन्हा एकदा भरपूर सारी कोथिंबीर टाकूया. त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दळताना जास्त पाण्याचा वापर करू नका, म्हणजे आपलं मिश्रण घट्टसर असं राहतं. एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे. एका वाटीत पाणी घेतलं आहे. हाताला पाणी लावून घ्या व या मिश्रणाचे या पद्धतीने गोल आकारामध्ये वडे करून मध्ये होल पाडा व गरम तेलामध्ये तळण्यासाठी टाका. एक एक वडा बनवून घेऊया आणि गरम तेलामध्ये तळण्यासाठी टाकूया. या पद्धतीचे वडे गरम तेलामध्ये तळण्यासाठी टाका आणि व्यवस्थित एका बाजूने तळून घ्या आधी, नंतर त्यांना उलट करा, म्हणजे ते व्यवस्थित तळल्या जातात. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला तांदळाचे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे वडे दाखवले. नक्की या पद्धतीने बनवून बघा, खायला खूपच चविष्ट असे लागतात. सर्व वडे आता आपण या पद्धतीने तळून घेऊया. जितके व्यवस्थित तळल्या जातात तितके क्रिस्पी आणि कुरकुरीत असे होता. वडे आता आपले तळून झाले. नक्की या पद्धतीने झटपट होणारे तांदळाचे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे वडे बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असे झटपट होणारे तांदळाचे वडे तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.